आज धामणगाव येथे कोळपूर गोंडवाना महासभा संघटना यांच्या मार्गदर्शनामध्ये सल्ला शक्ती अनावरण सोहळा एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं आपल्याला प्रमुख पाहुणे उपस्थित आहे आणि गावातील सर्व आपला समाज आणि सर्व समाज ओबीसी एससी एसटी उपस्थिती तुम्ही दर्शवली याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन। सर्वप्रथम माझे दैवत शंभू शेख तसेच गोंडी धर्माचे गुरु पारिकुपारलिंगो तसेच ज्यांनी आपल्या भारत देशामध्ये गावागावाची व्यवस्था निर्माण केली असे प्रत्येक गावातील शिवदैवत तसेच आपल्या शूद्र लोकांना शिक्षणाचा अधिकार दिला असे शिवछत्रपती असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच आपल्याला आपला भारत देश कसा चालावा आणि कोण्या माध्यमातून चालावा असे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं अशा महान क्रांतिवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन भारत मातेला अभिवादन करतो। यांचं परिपूर्ण कोशिश आहे म्हणून आपली संस्कृती आपली भाषा आपले रीतिरिवाज आपल्याला अगर वाचवायचं असेल तर प्रत्येक गावातील प्रत्येक तहसीलवर प्रत्येक जिल्ह्यावर एक संघटन करून जर आपण अगर बांधणी अगर केली आणि आपल्या गावात आणि आपल्या तहसील लेवलवर आपण अगर एकत्रित आलो कोणत्या पण कार्यक्रमाच्या माध्यमातून मित्रो मी उमरे आदिवासी कृती समिती आहे त्याचा मी सदस्य आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये मी समाज आपला समाज जागरूक झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो। तर अशा कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावातील 10 आणि 20 अगर मुलं अगर आले तर आपण तहसील लेवलवर आपलं संघटन किती मोठा आहे आपला आवाज किती मोठा आहे हे आपण मंत्र्यापर्यंत प्रधानमंत्र्यापर्यंत आपण दाखवू शकतो। हे ताकद आहे याच्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल। जेव्हा आपण एकत्रित येऊ तर आपली ताकद वाढेल। आता कोणाला अगर एक घुसा अगर असा मारला तर बोट नाही मोडवली का आहे का नाही एक अगर अशी गेली चांगली तर बसेल ना। हे आपल्याला ताकद आपल्याला बनवायची जेव्हा हे ताकद आपण बनवू तेव्हा आपले हक्क काय आपले अधिकार काय आपण या सरकारला मानू शकतो। आपला इतिहास भरपूर मोठा आहे आपल्या कुशल दादांनी भरपूर समजून सांगितलं। आपला इतिहास अगर सांगायला अगर गेलो तर सत्ता कमी आहे। आता सांगायचं उदाहरण अगर पडलं तुमच्याच गावातला इतिहास अगर मी सांगितलं तर आपले देव कोण प्रत्येक गावातील शिवदेव आहे का तुमच्या गावात शिवदेव आहे का जोरानं तर बोला आहे का नाही आहे ना हेच आपले शिवदेव यांचा इतिहास कोणीच नाही सांगत यांचा इतिहास कारण की यांचा इतिहास अगर सांगितलं आहे ना
तर त्याचा भांडा फोडून ना यांचा इतिहास फक्त आपण सांगू शकतो, कारण की हे आपले पूर्वज भीमसेन आहे का तुमच्या गावामध्ये? मातामाई आहे, खैरोबाई आहे, वाघोबा आहे, पण त्यांचा इतिहास कोणी सांगते का? सांगते का? कोणीच नाही सांगत, कोणताच महाराज नाही सांगत. कारण यांचा इतिहास अगर तुम्हाला अगर जाणायचा असेल तर आपल्याला आपला इतिहास वाचावं लागेल. असं एकही घर नाही का त्यांच्या घरी मोबाईल नाही वापरत. आहे का? प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे. त्यांनी फक्त आपला इतिहास अगर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, शंकर हिंपाची यांचा गोंडी पुणे हे फक्त डायल करायचं, युट्यूबवर आपला इतिहास ऐकून घ्या. आता तुमच्याच गावातला अगर इतिहास अगर मी नाही सांगितला, तुमच्याच गावातला पा मी फेकत नाही, मी चालतो सबूत न 1871 पासूनचा रेकॉर्ड तुमच्या गावातला इतिहास अगर तुम्हाला अगर जाणून घ्यायचा असेल तर पिवन काढा आणि त्या जमीन पाहून घ्या. ते जमीन निघण तर गोंडाचीच नाही. तुमच्या गावातील कोणी अगर असेल, कोणता पण समाज, सयामराव, मरकामराव, कोणता ते जमीन निघण गोंडाची. आपल्या या देशामध्ये सोन्याचं चलन होतं. सोन्याची चिडिया म्हणून आपल्या भारताची ओळख होती. बाहेर देशातले लोक आपल्या देशामध्ये शिक्षण घ्यायसाठी घेत होते. एवढी संस्कृती आपली महान आहे. म्हणून प्रत्येक गावातील आपल्या समाजातल्या लोकांनी एकत्रित राहा. ओबीसी, एससी, एसटी समाज हा आपलेच भाऊ आहे. त्याने अगर त्यांच्या मुळापर्यंत अगर जायचं राहिलं तर तरी इथंच यायला. मुळापर्यंत अगर जायचं राहिलं तरी इथंच यायला. कारण की त्याचे पूर्वज कोण होते? हे आपलेच होते ना, आपलेच वंशज आहेत. म्हणून भेदभाव करू नका, एकत्रित राहा. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई याच्या मागे काही लागू नका. चाले चुद्या बनवते आपल्याला आणि आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करते, आपल्याला डिवाइड करते, सत्ता येते, मस्त मजा करते ना आपण काम करतो. म्हणून पुणे समाजातल्या लोकांनी एकत्रित या. आपल्या गावासाठी, आपल्या गावाचा विकास करायसाठी संघर्ष करा. आपल्या गावातल्या पोरांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, आरोग्य चांगलं भेटलं पाहिजे. याच्यासाठी सर्व समाजातल्या लोकांनी मिळून प्रयत्न करा. तुम्ही अगर भेदभाव वगैरे केला तर तुमच्या गावाचा वांदा होतो हे नक्की. कोणी मोठं नाही आहे, सर्वच मोठे. म्हणून माझी एक इच्छा आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व ओबीसी, एसटी समाज एकत्रित या आणि चांगलं जे कार्य आहे आणि सत्तेच्या मार्गाने जावा. सत्य काय आहे? तर्क करा, डोकं लावा. कारण शिव देवाला सर्वच पुजते का नाही पूजत? जेव्हा आपल्या घरी आपल्या पोटाचं वगैरे लग्न वगैरे राहिलं किंवा पोरीचं वगैरे लग्न राहिलं, हळद घुमवते का नाही घुमवत? नुसतं का गोंडच समाज घुमवते का? प्रत्येक समाज घुमवते. ओबीसी समाज सुद्धा फिरवते. कारण की त्यांच्या पूर्वजांनी हे संस्कृती राखून ठेवली आणि आपल्या पण पूर्वजांनी संस्कृती राखून ठेवली. तर मुळात ते आपल्याला चुत्या कधी बनवलं, कधी नाही, याचा शोध घ्या. म्हणून गुलामगिरी पुस्तक वाचा. प्राचीन भारताचा इतिहास
हे पुस्तक वाचा, याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भेटत. म्हणून आपला समाज एकत्रित राहा. तालुक्या लेवलवर कोणता अगर कार्यक्रम अगर राहिला तर तुमच्या गावातून नाही निदान तर 50-60 लोक आले पाहिजे, अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय सेवा, जय गणराया.